त्याच्यात मी सांगायची काय गरज आहे? अनादी पंथाचा रोल महाराष्ट्रामध्ये कोण प्ले करायला लागलेला आहे? ते घडवून आणतील. आणि याच्यामध्ये फितूर करणं काही मोठी गोष्ट नाही त्यांना. या 7व्या जागेसाठी ते काय हिंदी म्हणे, खरबूजा सुरी पर गिरा क्या और सुरी खरबूजी पर गिरी क्या. येणार कुठं आहे? तिथं शरद पवार गटच येणार आहे. आणि खऱ्या अर्थाने जर तुम्हाला ज्यांना बीजेपीला सप्रेस करायचं किंवा नामोहरम करायचं आहे किंवा कमी वजन कमी करायचं आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र झाली, ऑटोमॅटिकली तुमचं विलनीकरण तर होणार आहे. मी त्याच्यावर अगदी ठाम आहे. दोन्ही काँग्रेसचं राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार. आणि मग त्याच्यानंतर हे काँग्रेसमध्ये जाणार असं म्हणताय तुम्ही? नाही नाही, आधी जातात की नंतर जातात माहित, पण हे ठीक गेले आहे. तर ती काँग्रेस येणारच. बर, म्हणजे तशी चर्चा सुरू झालेली आहे. प्रयत्न सुरू झालेले आहेत. बर, ती चर्चा नाहीये. समजलं? हे शक्य आहे, हे शक्य आहे. कारण सगळीचकडे बीजेपी मध्ये किंवा एनडीए मध्ये सुद्धा ऑल वेल नाहीये. तिथेही जे आता ते सुरू झालेलं आहे. आता स्वतः कोण कसा फायदा घेतो हे म्हणजे विरोधी, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि डॉक्टर फळे, एक गोष्ट आहे की मी जे सांगत आलेलो आहे आणि सांगतो, मला जोही भेटतो त्याला मी सांगतो, अरे फितुरी सोडा, फितुरी सोडा आणि देशाचा इंटरेस्ट समोर ठेवून वागा. तुमचे स्वार्थ फितुरी कधी साध्य करता येऊ शकते. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2035 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या क्षणाला महाराष्ट्राला पडलेला एक राजकीय प्रश्न, तो शरद पवार यांच्याविषयी. आता मविवा मधून ते खासदारकीची निवडणूक लढवणार की काय करणार आहे, त्यांची तरी इच्छा आहे आणि त्यांच्या पक्षाच्या वतीने तसं जाहीर देखील करण्यात आलेलं आहे. आता उद्या मविआची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये ठरणार आहे की एक जो खासदार पाठवता येणार आहे तर तो कोण असावा. आता दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर चर्चा झाली, राजकीय चर्चा झाली. शिवसेनेला एकदा वाटलं की शरद पवारांची इच्छा आहे, त्यांचा विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की नाही, आम्ही जरा काँग्रेसशी बोलतोय. मग काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या. आता तर जाहीरपणे सुप्रिया सुळे असतील किंवा शशिकांत शिंदे असतील, जयंत पाटील असतील, हे उद्धव ठाकरे यांना विनंती करणार आहेत असं जाहीरपणे सांगण्यात आलेलं आहे. एकूणच ही चर्चा लक्षात घेता आपण याविषयी अधिक जाणून घेणार आहोत की शरद पवारांचं राजकारण या पुढच्या काळामध्ये कशा प्रकारे चालू शकतं, होऊ शकतं. आणि त्यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत शेषराव चव्हाण, ज्यांनी पद्मविभूषण, शरद पवार एक अनाकलनीय व्यक्तिमत्व अशा प्रकारचा मोठा ग्रंथ लिहिलेला आहे आणि ते शरद पवार यांचे स्नेही देखील आहेत. शेषराव चव्हाण सर, मी तुम्हाला असा पहिला प्रश्न विचारतोय की आता हे शरद पवार एनडीए सोबत जाणार म्हणजे हे विलिनीकरण जरी चर्चा थांबलेली असली आणि ते खासदार झाल्यानंतर देखील जाऊ शकतात, अशा प्रकारच्या देखील बातम्या सोडल्या जात आहेत. तर एकूण काय वाटतंय तुम्हाला? बघा, सध्या जे चाललेलं दिसतंय मला, फिलर आणि काउंटर फिलर चाललेले आहेत प्रत्येकाच्याकडनं. आता त्याचं खरं स्वरूप जे स्पष्ट होईल ते 1-2-3 दिवसात होईल. फिलर काउंटर फिलर कशा आता म्हणतो मी, आता काँग्रेसने सुद्धा फिलर सोडलंय सपकाळच्या मार्फत की ही जागा आम्हाला सोडावी. दुसरं फिलर त्यांचं हे आहे की विधान परिषदेची जागा आम्हाला सोडली तर आम्ही इथं सहकार्य करू. शिवसेनेकडून उभाटाकडे
2 फिलर आलेले आहेत. एक फिलर आलेलं आहे ते संजय राऊत कडनं, की शरद पवारांना उभं करायला पाहिजे, उभं राहायला पाहिजे. दुसरं फिलर आलेलं आहे ते आदित्य ठाकरे करून, की आमची संख्या आहे, आमची संख्या लक्षात घेता आम्हालाच ही जागा द्यावी म्हणून. आता ते पोरग आहे, त्या पोराला जसं बोलायला कोणी लावलं असेल तसं ते बोलत चाललं. त्याला किती गांभीर्याने घेतं काय घेतं हे नाही. पण मला त्याला दिसतं ती जी बाई आहे सध्या राज्यसभेची खासदार आहे शिवसेनेतर्फे, प्रियंका ती त्याला चतुर्वेदी. बोलायला लावते. हम्म. हा, चतुर्वेदी. ती त्याला बोलायला लावते आणि हे नाचतं. हे दुसरं फिलर. तिसरं फिलर हे आहे की शरद पवारनी एनडीए मध्ये यावं तर त्यांना सपोर्ट होईल. हे सगळे फिलर्स आहे माझ्या दृष्टीनं. आणि या सगळ्या फिलर्सला गंमत म्हणून शरद पवार पाहतायत, आकलन करतायत. आता आज ते दवाखान्यातून घरी येणार, उद्या मुंबईला पोहोचणार आणि खऱ्या खेळाची सुरुवात उद्यापासून होईल. आता इन बिटवीन तुम्ही म्हटल्याप्रमाणे जयंत पाटील, आणखीन कोण कोण ते राज ठाकरे आपलं उद्धव ठाकरेला भेटून विनंती करायला गेले. बघा अनिल फळे, डॉक्टर फळे, परिस्थिती राजकीय आजची अशी आहे. 7 जागा आहेत. 7 पैकी 4 जागा तर भाजपला मिळतात, 1 जागा शिंदेला जाते. प्रश्न राहतो फक्त एका जागेचा. आता या एका जागेवर माझ्या हिशोबाने एक शरद जागा पवारला एक जागा पार्थ पवार एनसीपी ला जाणार आहे. ती राष्ट्रवादी होती, हा, म्हणजे जो अजित 6 पवारचा झालेले ग्रुप आहे त्याच्यामधून. हम्म. त्याच्यामधून म्हणजे तो हिशोब संपला. आता खरा हिशोब आहे तो एका जागेचा आहे, या 7व्या जागेचा. 7व्या जागेची परिस्थिती अशी होणार आहे, पोझिशन अशी होणार आहे की जर शरद पवार उभं राहिले नाही किंवा शरद पवारला उभं केलं नाही तर ही 7वी जागा जी आहे त्याच्यामध्ये एकमत होणार नाही आणि अनाजी पंत हे सहज रीतीने ही 7वी जागा निवडून आणतील, हा माझा अंदाज आहे. आता हे व्हायचं की होऊ द्यायचं नाही. तुम्ही डायरेक्ट म्हणजे अनाजी पंत जो विशेषण लावलंय ते कुणाला लावलंय ते एकदा सांगून टाका. उघड जग जाहीर आहे, त्याच्यात मी सांगायची काय गरज आहे. अनाजी पंताचा रोल महाराष्ट्रामध्ये कोण प्ले करायला लागलेला आहे, ते घडवून आणतील. आणि याच्यामध्ये फितूर करणं काही मोठी गोष्ट नाही त्यांना या 7व्या जागेसाठी. पण तो हे होऊ दिलं जाणार नाही. इवन बीजेपी वाले वरचे जे हायकमांड आहे ते होऊ देणार नाही. म्हणजे याच्याकरता होऊ देणार नाही की शरद पवार मध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे आणि शरद पवारचा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जेवढा उपयोग होईल तेवढा हो जो 7वा माणूस येईल तो निवडून त्याचा उपयोग होणार नाही. तर आजच्या घडीला काही झालं तरी ते काय म्हणतात ना ते काय हिंदी म्हणे खरबूजा सुरी पर गिरा क्या और सुरी खरबूजी कर गिरी क्या. येणार कुठं आहे तिथं शरद पवार गटच येणार आहे. आणि हे पिक्चर उद्या परवापर्यंत क्लिअर होतं. बरं, तुमच्या यांना इंडियाला काँग्रेसला सुद्धा एक एक तुम्हाला माहित आहे की एक एक मूव असा चाललेला आहे, सुरू झाला होता पण तो आता ऍक्टिव्ह होतो आहे. तो मूव हा ऍक्टिव्ह होतो आहे की शरद पवारने जे काँग्रेसमध्ये जॉईन व्हावं आणि शरद पवारला काँग्रेसमध्ये जॉईन करून घ्यावं. हे जरा हे फार जोरात ऍक्टिव्ह झालेलं आहे. तर काँग्रेसला शरद पवारचा उपयोग आहे, एनडीएला भाजपला उपयोग आहे. इथं तर प्रश्नच नाही. अशी एकूण परिस्थिती मला आजच्या घडीला दिसायला लागलेली आहे. नाही नाही, हे तुम्ही एकदम नवीनच सांगताय की शरद पवार आणि हो काँग्रेस. हो, तर त्याला काय आधार काय बरोबर आहे. तुमच्याकडे?
आता माझी जी माहिती आहे, जे लोक त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागलेले ते कोण आहेत ते मला माहिती आहे. त्यांच्यापैकी मी एक आहे. मलाही असं वाटतं शरद पवारनी काँग्रेसमध्ये जॉईन व्हावं. मी ते माझे हे जे आता 8 खंड लिहिलेले आहे शरद पवारवर, त्याच्यामध्ये हीच भूमिका घेतलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने जर तुम्हाला ज्यांना बीजेपीला सप्रेस करायचं किंवा नामोहरम करायचं आहे किंवा कमी वजन कमी करायचं आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र झाली ऑटोमॅटिकली तुमचं विलिनीकरण तर होणार आहे. मी त्याच्यावर अगदी ठाम आहे. दोन्ही काँग्रेसचं राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार. आणि मग त्याच्यानंतर हे काँग्रेसमध्ये जाणार असं म्हणताय तुम्ही? नाही नाही, आधी जातात की नंतर जातात माहित, हा, पण हे ठीक गेले आहे. तर ती काँग्रेस येणारच. बर बर, म्हणजे तशी चर्चा सुरू झालेली आहे. प्रयत्न सुरू झालेले आहेत, बर. नुसती चर्चा नाहीये. समजलं नाही. तर हे असं पिक्चर. आता राहिला प्रश्न कोणाचा? सुनित्रा सुळेचा, हे काय पवारचा. हा, सुनेत्राताईंचं. हा, सुनित्रा पवारचा प्रश्न राहिलेला आहे. आता बघा डॉक्टर फळे, इंडियन सोसायटी जी आहे ती मेल डॉमिनेटेड सोसायटी आहे. अजूनही मेल डॉमिनेटेड सोसायटी आहे. आता या मेल डॉमिनेटेड सोसायटीमध्ये सुनेत्रा पवारला कोण कशा रीतीनं डॉमिनेट करेल याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि ते काय तुमचं आता 5ला शेवटची तारीख आहे. परवापासून नॉमिनेशन सुरू होणार आहे. तर या 2 दिवसात पिक्चर क्लिअर होतं. नाही, ठीक आहे. आता त्या सुनेत्राताई तर आता बारामती विधानसभेवर बिनविरोध त्या होतील त्या पुढच्या ह्या काळामध्ये, कारण 6 महिन्याचा राजून तेवढा वेळ आहे. राजून हा. हा. हो पण हे जे तुम्ही हो डॉमिनन्स जे असं म्हटलंय तुम्ही, म्हणजे ते तुमचा रोग हो, कुणाकडे आहे? मेल डॉमिनेटेड पुरुष प्रधान समाज आहे आपला. नाही नाही, ते ते आलं ना सर लक्षात. हे त्याच्यामध्ये राजकीय हा? राजकीय दृष्ट्या सुनेत्राताई पवार यांना म्हणजे हे केलं जाईल, तर तुमचा रोग कुणाकडे आहे? नाही, रोखण्याकडे नाही. बर. जो डॉमिनेट करेल तो करेल. आता आता त्याच्यामध्ये काय आहे, रोख तर सरळ दिसायला लागले ना हो. ते सुनित्रा पवारनी जे ट्विट केलेलं आहे शरद पवारच्या 60 वर्षाच्या कार्तिकीबरोबर, ते इंडिकेशन आहे. त्याच्यावर विश्लेषण करायची गरज नाही. फक्त टू दी पॉइंट माझा हे आहे की शरद पवारला शरद पवार उभं राहतील, शरद पवारला उभं करतील. शरद पवार उभं राहिले नाही किंवा शरद पवारला उभं केलं नाही तर 7वी सीट जी आहे ती एनडीएची येईल. म्हणजे हे जसं माझं. म्हणजे जसं तुम्ही तो सुरुवातीला उल्लेख केला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे विधान आहे हो त्या दृष्टीने हो त्याच्याकडे पाहावं लागेल. मला ते आता सर, मला हे तुम्ही जे आता बोललेलं आहात ना, हे फार अत्यंत महत्वाचं आहे. आणि दर्शकांना माझी विनंती की हे तुमच्या प्रतिक्रिया अवश्य या चॅनलमध्ये, या कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा. हे हो चॅनल हो सबस्क्राईब देखील करा आणि ही चर्चा आवडल्यास इतरांना फॉरवर्ड देखील करा. त्याचं कारण आहे की आता शेषराव चव्हाण ज्यांनी शरद पवार यांच्या राजकीय जीवनावर, सार्वजनिक जीवन असेल, त्यांचे एकूणच जे विचार आहेत, म्हणजे ते काँग्रेसवादी विचार आहेत. म्हणजे पवार कुटुंबामध्ये ज्या वेळेला शेतकरी कामगार पक्षाचं एक वैचारिकता आणि त्याचे त्या पद्धतीने राजकारण होत होतं, ज्या वेळेला शरद पवारांचं राजकारण 60च्या दशकामध्ये सुरू झालं, त्या काळातली गोष्ट आहे. बरोबर आहे. त्याच्यापासूनचा त्यांचा एकूण प्रवास, म्हणजे ज्या वेळेला हो विधानसभेला पहिल्यांदा काँग्रेसमधून शरद पवारांना उभं करण्यात आलं,
त्यावेळेला तत्कालीन हो काँग्रेस कार्यकारिणीला असं वाटलं होतं की आपण या तरुण मुलाला उभं करून काय करायचं आहे. त्यावेळेला यशवंतराव हो चव्हाण असं म्हणाले होते की आपल्याला हम्म, बहुमत मिळणार आहे, आपण निवडून येणार आहोत. जर आपली हो एक जागा नाही आली तर काय हरकत आहे, परंतु आपण शरद पवार यांना हो उभं करू. आणि त्याच्यानंतर त्यांना हो उभं केलं आणि ते विधानसभेला पहिल्यांदा बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. निवडून आले. त्याच्यानंतरच्या राजकारणामध्ये राजीव गांधी यांच्या बरोबर त्यांनी पुन्हा ते काँग्रेसमध्ये प्रवेश देखील त्यांनी केला होता. मग आता सोनिया हम्म, गांधी यांच्या परदेशी वंशावरून त्यांनी 10 जून 1999ला राष्ट्रवादी काँग्रेसची हो स्थापना केली. आणि गेल्या हो ज्या वेळेला उद्धव ठाकरेंना हो घेऊन सोबत सरकार स्थापन केलं, त्याच्यानंतर ज्या काही हो घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये, विशेषतः मग हो लोकसभेचे इलेक्शन वगैरे, त्यामध्ये शरद पवार हम्म, इंडिया आघाडीमध्ये राहणार की काय करणार हम्म, याची देखील उत्सुकता होती. त्यांनी तो राजीनामा दिला होता, बरंच काय घडलेलं होतं त्या काळात. मला हम्म. आठवतं चव्हाण सर, तुम्ही सांगितलं होतं की ती आपली विचारधारा कुठं सोडणार नाहीये. हो आणि आता ज्या वेळेला तुम्ही असं हे तुमच्या अभ्यासातून विधान करताय की फक्त चर्चा नाहीये, तर ती काँग्रेसमध्ये ते हे होऊ शकतात मर्ज, अशा प्रकारे जे तुम्ही बोलताय हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्याबद्दल पुढे सांगा सर तुम्ही. हो हं? हे आणि आणि हे होणार आहे आणि हे व्हायला पाहिजे. हे झालं तर भारताचं राजकारण बदलेल. नाही तर ते एका दिशेने राजकारण चाललेलं आहे, त्या दिशेनेच ते राजकारण चालत राहील. आता याच्यामध्ये जे प्रो आणि अँटी प्रो फोर्सेस आहेत, त्या फोर्सेसला जर भारताचं हित पाहिजे असेल तर त्यांनी एकत्रित होऊन समजलं ही भूमिका घ्यायला पाहिजे. नाही तर दिशा ठरलेली आहे आता. जर ती दिशा जर बदलायची असेल तर ती दिशा बदलण्यासाठी हे जे सगळे फोर्सेस आहे यांना एकत्रित येऊन प्रेशर ग्रुप निर्माण करावा लागेल. की आता आपण आपले आपसातले हेवे दावे थोडेसे समज गैरसमज बाजूला ठेवू आणि संघटित होऊन 1 पॉइंट प्रोग्राम करून दिशा बदलण्यासाठी शक्ती खर्च करू. असं झालं तर होईल. म्हणजे आणि आता आता तुम्ही जे बोलता बोलता ह- आता तुम्ही बोलता हं? थांबा एक मला सांगू द्या. तुम्ही बोलता बोलता जे 1967 शरद पवारच्या तिकिटाचं सांगितलं, त्याची सत्यस्थिती तुम्हाला सांगतो, कारण ते मी लिहिलेलं आहे. त्याची सत्यस्थिती अशी आहे की शरद पवार त्यावेळी डेन्मार्कला होते. तिथून त्यांना बोलावून घेण्यात आलेलं आहे आणि असं तुम्हाला उभं करायला ठरलं. तर तिथं जे इच्छुक होते 11 जण होते. त्या 11 जणांनी यशवंतरावच्या समोर हे सांगितलं की आमच्यापैकी तुम्ही कोणालाही तिकीट द्या, पण तू शरद पवारला देऊ नका, तो निवडून येणार नाही. त्याच्यावर यशवंतरावनी असं त्यांना विचारलं की महाराष्ट्राचे एकूण सीट्स किती आहेत, तर 288 सीट महाराष्ट्राचे आहे. मग या 288 मध्ये आपल्या किती निवडून येतील, तर 200. म्हणजे मग यशवंतराव म्हणाले की 88 पडणार आहेत. हो म्हणाले. मग असं करा म्हणाले, 88 मध्ये आणखीन एक प्लस करा, 89 पडू द्या, पण शरद पवारला तिकीट मी देणार. आणि दिलं. हे जसं शरद पवारचे सगळे काय म्हणताना डावपेच स्ट्रॅटेजीज यशस्वी झालेले आहेत. पीडीएफ फॉर्म करण्यापासून तर ते सगळे सगळे ते रिपीट मी करीत नाही, कारण वेळ नाही. शरद पवारचा फक्त मूळ जो आहे स्ट्रॅटेजी एकाच इश्यूवर चुकलेली आहे, ती सुद्धा मी लिहिलेली आहे. सोनिया गांधीला जो विरोध केला त्यांनी, ती स्ट्रॅटेजी चुकली. सोनिया गांधीला जर त्यांनी त्यावेळेस विरोध केला नसता तर शरद पवार हे पंतप्रधान झाले असते. पण ते आता काय त्यावेळेस काय झालं काय ते रिपीट करण्यात अर्थ नाही. पण आता सुद्धा ज्या स्ट्रॅटेजीज पुढे ते धरून चाललेले आहे डोक्यामध्ये,
त्याला जर ह्या लोकांनी साथ दिली तर म्हटलं तर ते यशस्वी होतील. बर सर, मला आता राहवत आता नाही. मी तुम्हाला रोखतोय मुद्दा म्हणून, हं, म्हणजे सॉरी त्याबद्दल. हं, हा, हे सोनिया गांधींना, म्हणजे आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी, प्रियंका गांधी हं, यांच्यानी हं, शरद पवारांचे हं, संबंध जे आहेत, ते हं, जरी त्यांनी सोनिया गांधींना विरोध आणि पक्ष स्थापना वगैरे तो हं, सगळं विसरून आता ते 10 वर्ष हं, त्या संपुआ संयुक्त पुरोगामी आघाडीच्या हं, सरकारमध्ये एक जबाबदार हं, मंत्री राहिले. त्याच्यानंतर हं, ते आता आता जे बदललेलं राजकारण आहे, आणि जसं तुम्ही हं. म्हणताय की भारताच्या राजकारणावर परिणाम होईल, कारण हे राजकीय संतुलन आवश्यक आहे राजकारणासाठी. हो. आणि मग हं, इतका परिपक्व जो प्रगल्भ जो विचार आहे, तो राहुल गांधी हं, किंवा सोनिया गांधी यांनी तो केलेला आहे का? ते हं, जे प्रयत्न चालू आहेत तुमचे किंवा तुमच्या हं, सारख्यांचे, त्याच्याबद्दल जेवढं हं. सांगता येईल तेवढं सांगावं जरा दर्शकांना. नाही नाही, त्याचं हे बघा, इथं काय म्हणतात त्या अपरिपक्व आणि परिपक्वाचा विचारच करायची गरज नाही आजच्या परिस्थितीत. अपरिपक्व आणि परिपक्वाला परिपक्वात कसं कन्वर्ट करायचं, तो विलिनीकरण झाल्याचा प्रश्न आहे. फक्त काय करावं लागेल, व्हेस्टेड इंटरेस्ट जे अल्टिरियर मोटिव्ह ज्याला म्हणतात, ते अल्टिरियर मोटिव्ह जे हे जे विरोधी पक्षात आहेत त्यांना बाजूला ठेवावं लागतील. एकच मोटिव्ह ठेवावं लागेल की दिशा बदलायची. तर हे शक्य आहे, हे शक्य आहे. कारण सगळीचकडे बीजेपी मध्ये किंवा एनडीए मध्ये सुद्धा ऑल वेल नाहीये. त्यामुळे तिथेही जे आता ते सुरू झालेलं आहे, आता स्वतः कोण कसा फायदा घेतो हे म्हणजे विरोधी, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि डॉक्टर फळे, एक गोष्ट आहे की मी जे सांगत आलेलो आहे आणि सांगतो, मला जोही भेटतो त्याला मी सांगतो, अरे फितुरी सोडा, फितुरी सोडा आणि देशाचा इंटरेस्ट समोर ठेवून वागा. तुमचे स्वार्थ फितुरी वितुरी कधी साध्य करता येऊ शकते. असं वातावरण जर आता तुम्ही लोकांनी सुद्धा निर्माण केलं तर म्हटलं तर गोष्टी होऊ शकतात, होऊ शकत नाही असं नाहीये. पण पिक्चर 2 दिवसात क्लिअर होत. नाही, हे तर तर खासदार राज्यसभेवर जाणं वगैरे ह्यापेक्षा आता ही हे तुम्ही एक मोठी बातमी दिलेली आहे महाराष्ट्राला. हे काँग्रेसची जे विलिनीकरण, म्हणजे आता हे दोन राष्ट्रवादीचे विलिनीकरणावरची चर्चा थांबते न थांबते तोच, किंवा त्याचा काय ती निर्णायक अजून काही झालेलं नाही, त्याच्या पुढे जाऊन तुम्ही असं म्हणताय की ते काँग्रेसमध्येच थेट विलीन होतील. ही हो, फार मोठी गोष्ट व्हावं, सांगते. व्हावं हे म्हणतो मी. जर तुम्हाला जर काही घडवायचं असेल, बदल घडवायचा असेल तर, नाही तर बदल घडत नाही. आणि ते तुम्ही त्याला काही म्हणा, पण ही ताकद फक्त शरद पवार मध्ये. आज कोणी दुसरं, मी एका सांगितलं, ही इज नॉट अ पॉलिटिशियन, ही हॅज बिकम अ स्टेट्समन. याच्यात सगळं आलं. आणि आज भारतामध्ये स्टेट्समन, पॉलिटिक्स मध्ये स्टेट्समन नाही. असं आहे, बघू आता 2 दिवस घोडा मैदान सामने आहे. नाही नाही, आता पुन्हा एकदा की आता रुबी हॉस्पिटलमध्ये ते सुरुवातीला 5 दिवस राहिले, आता पुन्हा हे झालेत आणि म्हणजे पुन्हा तिथं थांबलेत, आणि आता ते मुंबईच्या दिशेने आता निघालेले आहेत. ते आजच त्यांना डिस्चार्ज हो, दिला. तर हो, मग शरद पवार कुठून काय न बोलता करतील, किंवा त्यांचं मौन कसं असतं आणि काय कुठून काय ते हे करतील. आणि त्या याच्यात तुम्ही जे आता बोललेलं आहात की तुमच्यासह 7-8 जण, म्हणजे तुमच्या पुस्तकाचं प्रकाशनच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हस्ते झालेलं आहे. हो. त्याच्यामुळे तुमच्या संपर्कामध्ये येणारे असलेले लोक
आणि तुम्ही जे बोलताय तर त्याच्यामध्ये हे पुन्हा एकदा मला सांगा की तुम्ही उल्लेख केला की तुम्हाला असं वाटतंय तुमचा तो विचार आहे आणि तुम्ही अनेकदा शरद पवारांना भेटत असता अ, वेळोवेळी. आता तुम्ही असं म्हणालेला आहात की अजून 7-8 जणांचा असा हा विचार आहे किंवा तसे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे मी विचार म्हटलं, चर्चा म्हटलं तर तुम्ही सांगितले की हो प्रयत्न सुरू आहेत. तर ते म्हणजे हो. ते जे 7-8 जण आहेत ते महाराष्ट्रातले आहेत काय की दिल्ली मधले आहेत? म्हणजे काय काही सांगता येईल का त्याविषयी अजून? त्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे दोन्ही ते आहे. फक्त नावं मी आज सांगत नाही तुम्हाला, समजले. आणि दुसरं आणखीन तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी जे आता 8 खंड लिहिलेले आहेत, झाले प्रिंट होऊन आले ते. त्याच्याबरोबर मी जवाहरलाल नेहरूवर दोन लिहिले, एक लिहिलंय आणि गांधी ऑन जवाहरलाल नेहरू, समजलं. तर या पुस्तकांच्या रिलीज करण्यासाठी मी कोणाला बोलावतो तर बघा, आणि तिथून आणखीन वेगळी एक गती सुरू होईल. आणि ते असंच मी बोलावणार आहे की जे म्हणजे जेट स्पीडनी जे आहे ही प्रक्रिया सुरू करतील. केव्हा आहे ते प्रकाशन? पुढच्या महिन्यात करायला चाललेले, आता आलेले मी लिहिलेलं आहे, मार्च मध्ये करून टाकणार. काही तारीख निश्चित झाली का? नाही, तारीख मागवली. बर. ज्यांना मला बोलवायचंय भारतामधून त्यांची तारीख मी मागितली आहे, मार्च मध्ये द्या म्हणून. तर मार्च मध्ये दुसऱ्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यात येऊन जाईल. हम्म, हम्म, हम्म. आणि ते करताना मी भारतातल्या काही आणखीन लोकांना बोलवायला लागलेले आहे, बर ज्यांचा ह्या सगळ्या याच्यासाठी उपयोग होईल. बर बर सर, आता की ही शक्यता आहे की ते थेट हम्म, दोन्ही काँग्रेस राष्ट्रवादीला घेऊन ते आता काँग्रेसमध्ये मर्ज होण्याच्या किंवा तो जो एक प्रयत्नांचा भाग आहे असं तुम्ही म्हणताय. हम्म, आणि हे हम्म, भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आल्यामुळेच हम्म. त्यांनी ती जी घाई केली त्या सुनेत्राताईंना शपथ देण्याची, म्हणजे प्रफुल्ल तटकरे प्रफुल्ल पटेल असतील, आता ते नावं इतके तिकडं, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील किंवा छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्या मार्फत ती घाई त्यासाठी तर केली नाही ना? त्याच्याविषयी सांगा. असं असू नाही शकतं नाही नाही की नाही याचे नाही हे नाही. तुम्ही जे बोलताय आता, या हम्म, प्रयत्नांची माहिती ह्या धुरीणांना कळालेली आणि मग त्यांनी ते हम्म, हम्म, ताबडतोब हे एकत्र येऊ नये यासाठी ती लगबग केली. हम्म, अगदी हम्म, 4 दिवसात, हम्म, 3-4 दिवसातच शपथविधी आणि ते सगळं केलंय. नाही 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 नाही, ते याच्यासाठी नाहीये. ते ते ह्या लोकांनी स्वतःचं अस्तित्व, स्वतःची चामडी वाचवण्यासाठी केलेलं आहे सगळं. त्या बॉनेट जसं त्याला ठेवणं म्हणतात ना, काय म्हणतात ना, तुम्ही हे करा नाही ते हे करतो, ते याचा त्याचा संबंध नाहीये. पण ते ते हलून पाडलंच. आता क्रुशल पॉइंट हे 7वी जागा आहे बस. आणि ते पिक्चर 2 दिवसात क्लिअर होतं माझ्या हिशोबात. नाही नाही, ते ते क्लिअर होऊन काय ते, हे जर एवढं जर असेल तुम्ही जे म्हणताय की, तर काँग्रेस दिल्लीवरूनच सांगण्यात येईल ह्या सपकाळ असतील, वडेट्टीवार वगैरे ह्या सगळ्यांना की आता आपल्याला शरद पवारांना पुन्हा खासदारकी द्यायची आहे. हे तिकडनंच सांगण्यात येईल. म्हणजे त्याच्यामध्ये मला तरी काही असं फार वाटत नाही की वेगळा काही निर्णय होऊ शकतो. उद्या ते होईल. बिलकुल ते बघा. आता आत्ता तुम्ही बघा जी तुम्ही. आत्ता तुम्ही जी बातमी दिलेली आहे ती फार मोठी बातमी आहे. हम्म, आणि हम्म, आमची तुम्हाला विनंती राहील की आता हे प्रसारित झाल्यानंतर हम्म. अनेकांच्या प्रतिक्रिया त्याच्यामध्ये येतील, तर त्या हो, येऊ द्या ना. ह्या कंटिन्यू करण्यासाठी आपल्याला ही चर्चा पुढे न्यावी लागणार आहे. हो, तर सध्या आता येऊ लिंकची ना. आपली वेळ संपलेली आहे. हो. तर त्यामुळं म्हणजे नाईलाजाने आपल्याला हे थांबावं लागतंय. आता मी दर्शकांना पुन्हा एकदा विनंती करणार आहे
की तुम्ही हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा कॉमेंट बॉक्समध्ये. चव्हाण सर, खूप खूप धन्यवाद. तुमचे सुद्धा आभार. चला बाबूराव.